फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. आपल्या आयुष्यात नवीन बाळ आल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो नाही, आणि एक खूप महत्त्वाचं कन्फ्युजन म्हणजे या बाळाने किती वेळ दूध पिलं पाहिजे. म्हणजे ब्रेस्ट फिडिंगला बाळाला घेतलं, 15 मिनटं उजवीकडे, 15 मिनटं डावीकडे. नाही, मग माझं बाळ खूपच कमी दूध पित असेल तर, मग माझं बाळ 5 मिनिटातच सोडत असेल तर, मग मला काही टेन्शन घ्यायला पाहिजे का? थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणार आहे. गेली 17 वर्ष झाले मी प्रेग्नेंट कपल्सबरोबर काम करते. जवळजवळ गेली 11 वर्ष झाले आपण नवीन आई आणि ब्रेस्ट फिडिंगच्या फील्डमध्ये काम करतो. आणि हा एक प्रश्न खूप सारे मदर्स विचारतात. बाय द वे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळे हायलाइटेड पॉईंट सांगणार आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे विथ रिस्पेक्ट टू ड्युरेशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग. सो ऑल ऑफ यू, 2 दिवसापूर्वी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एक मुलगी आली होती. चंदीगडहून ती मुलगी होती आणि त्या मुलीचे काही महत्त्वाचे प्रश्न होते. त्या मुलीने मला विचारलं की माझ्या बाळाचा लॅच व्यवस्थित आहे की नाही मला माहिती नाही, मला दुखत नाही, पण माझ्या बाळाला मी 20 मिनटं उजवीकडे पाजते आणि 20 मिनटं डावीकडे पाजते. म्हणजे बघा, 40 मिनटं ती आई दूध पाजते, पण माझ्या बाळाचं वजनच वाढत नाही. हा तिचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मग त्या काउन्सिलिंगमध्ये पुढे मी जे काही तिला सांगितलं तेच पर्टिक्युलरली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बाळाने किती वेळ दूध पिलं पाहिजे हे कोण ठरवतं? बाळच ठरवतं. म्हणून जर तुम्हाला कोणतेही डॉक्टर, घरचे, आई, सासू यापैकी कोणीही सांगत असेल, अगं बाई तुझं बाळ कसं काय 5 मिनटात दूध पिऊन थांबतं, बाळाने ॲटलिस्ट 20 ते 25 मिनटं दूध पिलंच पाहिजे, नाही. आयडियली तुम्हाला माहिती आहे, ज्यांची बाळं एवढी 20 आणि 25 मिनटं दूध पितात ते छातीवरती जागीच किती वेळ आहे? बाळ जागच नाही राहते छातीवरती. ते इतके डुलक्या खात आहे की ते टोटल 20-25 मिनिटापैकी हार्डली 5 ते 10 मिनिटच जाग आहे. म्हणजे पिल्लूनी ॲक्टिव्ह दूध किती वेळ पिलं? 5 ते 10 मिनिटच दूध पिलं. म्हणून तुमच्या बाळाने ॲक्टिव्ह फीडिंग किती वेळ केलं हे जास्त महत्त्वाचं आहे, रादर दॅन बाळाला तुम्ही छातीवरती किती वेळ घेऊन बसताय. ॲक्टिव्ह फीडिंग म्हणजे काय? ॲक्टिव्ह ब्रेस्ट फीडिंग. म्हणून ॲक्टिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 5 ते 10 मिनटं जरी असलं तरी कित्येकही बाळांचं वजन हे व्यवस्थित वाढतं. म्हणून प्लीज काळजी करू नका. बाळाने किती वेळ दूध प्यायचं आहे हे बाळ ठरवतं, आई, वडील, डॉक्टर, सासू, सासरे ही लोक नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाने किती वेळ दूध दोन्ही ब्रेस्टवरती पिलं पाहिजे? द आन्सर इज नो. म्हणजे काय? पहिले 5 दिवस बाळाने दोन्ही ब्रेस्टवरती दूध प्यायचं. म्हणजे से माझं बाळ टोटल 20 मिनटं दूध पितं, हो का? ओके. मग 10 मिनटं राईट, 10 मिनटं लेफ्ट. माझं बाळ मस्त अर्धा तास दूध पितं, ओके. 15 मिनटं राईट, 15 मिनटं लेफ्ट. हे तुम्हाला फक्त 5 दिवस करायचं. पहिले 5 दिवस झाले की एव्हरी डे तुम्हाला फक्त एका ब्रेस्टनी ॲट अ टाईम पाजायचं आहे. म्हणजे आजचा दिवस आहे तर आजच्या दिवशी मी 11 वाजता उजवीकडून पाजणार आहे, मग 12, 12:30 वाजता डावीकडून पाजणार आहे, मग 2:30-3ला उजवीकडून पाजणार आहे, 4:30-5ला परत डावीकडून पाजणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपण ऑल्टरनेट ब्रेस्टनी पाजणार आहे पूर्ण दिवस. अख्ख्या दिवसातून एखाद वेळेस असं वाटलं की मला असं वाटतंय बाळाचं पोट नाही भरलं म्हणून मी थोडंसं डावीकडून पण पाजू का, थोडंसं पाजायला हरकत नाही. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट, पण श्रेया काय फरक पडतो? माझं बाळ जर प्रत्येक वेळेस दोन्ही साईडनी पित असेल तर त्याचा काय डिसएडव्हान्टेजेस आहे? खूप मोठा डिसएडव्हान्टेजेस आहे. आपल्या ब्रेस्टच्या पुढच्या भागात हे गोड कॅलरीवालं फोर मिल्क असतं. फोर मिल्क म्हणजे काय? असं दूध जे अतिशय पातळ दूध आहे, त्याच्यात कॅलरीज खूप जास्त, थोडं गोड दूध असतं आणि ते पचायला पण हलकं असतं. पण प्रॉब्लेम काय आहे? ते आपल्या स्वीटनर किंवा गोडाव्यासारखं आहे. पटकन खातं, पटकन बरं वाटतं, मग पटकन भूक पण लागते. आपल्या छातीच्या मागच्या भागात फोर मिल्क असतं. फोर मिल्क म्हणजे काय? असं घट्ट दूध जे फॅट आहे, प्रोटीन आहे त्या दुधामध्ये. म्हणजे काय? ते फॅट आणि प्रोटीन जेव्हा दुधात असतं आणि ते बाळ पितं तेव्हा तुमचं बाळ जास्त लांबडं झोपतं, बाळाचं जास्त वजन वाढतं, बाळ 2 फिडिंगमध्ये जास्त मोठी गॅप घेतं. तुम्ही जेव्हा दोन्ही छातीने पाजताय तेव्हा काय तुम्ही इथलं गोड दूध पाजताय, मग तुम्ही इथलं गोड दूध पाजताय. एक तर तुम्ही पाजाल खूप वेळ, तुम्ही बसाल खूप वेळ, पण बाळ सारखं उठेल आणि तुम्हाला जाणवेल की बाळाचं वजन पण वाढत नाही. म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की प्रत्येक फिडिंगच्या वेळेस तुम्ही एक ब्रेस्ट ही पूर्णतः एम्प्टी केली पाहिजे. म्हणजे काय? एकाच ब्रेस्टनी एका वेळेस पाजा. सुरुवातीला तुम्हाला जाणवेल बाळ पटापट दूध पितं, मग तुम्हाला जाणवेल बाळ हळूहळू दूध पितं. हे एकदम नॉर्मल आहे.
पण हे पूर्ण ब्रेस्ट फिडिंगचं सेशन हे ॲक्टिव्ह फिडिंग सेशन असायला पाहिजे, पॅसिव्ह नाही. चौथा महत्त्वाचा पॉईंट, हे ॲक्टिव्ह फिडिंग सेशन एका ब्रेस्टने करायचं कसं? बाळाला स्वॅडल करायचं नाही, म्हणजे बांधायचं नाही किंवा गुंडाळायचं नाही, बाळाला डायपर घालायचं नाही, शांत वातावरणात ब्रेस्ट फिडिंग करायचं नाही, अगदी माझं बाळ पितं असं करायचं नाही, बाळाबरोबर गप्पा मारत राहायचं, बोलत राहायच्या, गुदगुली करत राहायची, कानाच्या पुढे हात हलवत राहायचा, जेणेकरून तुमचं बाळ जागं राहील त्या पर्टिक्युलर ब्रेस्ट फिडिंग सेशनसाठी. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह फिडिंग केलं तर पिल्लू ॲक्टिव्हली ब्रेस्ट एम्प्टी करणार आहे. जर पिल्लूने ॲक्टिव्हली ब्रेस्ट एम्प्टी केलं तर बाळाचं वजन वाढणार आहे. बाळाचं वजन वाढलं तर बाळ 2 फिडिंगमध्ये व्यवस्थित गॅप घेणार आहे. आणि 5वा आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट, जर माझं बाळ एकाच ब्रेस्टने दूध पित असेल ॲट अ टाईम आणि मग दुसऱ्या ब्रेस्टने दूध पित असेल तर मी ओके आहे का आणि मला हे कोणाला अपडेट करायची गरज आहे का? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये जाणून घ्या, जेव्हा तुमचं बाळ उजवीकडून दूध पितं तेव्हा डावीकडून दूध लीक होणं हे नॉर्मल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुमचं बाळ आता पुढच्या वेळेस दुसरीकडून दूध पिणार आहे, म्हणजे डावीकडून दूध पिणार आहे, तेव्हा उजवी बाजू लीक होणं हे नॉर्मल आहे. जर तुमचं बाळ एकाच बाजूने दूध पित असेल आणि त्याच्यामुळे बाळाचं दूधच पोटच भरत नाही, कारण आपल्या घरातली काही लोक म्हणतात उजवीकडून दूध येतं डावीकडून पाणी येतं, किंवा काही लोक हे पण म्हणतात डावीकडून दूध येतं उजवीकडून पाणी येतं. हे कम्प्लीट मिथ आहे. दोन्हीकडून दूधच येतं आणि दोन्हीकडून सुरुवातीला पाणीवालं दूध येतं आणि मग बिना पाणीवालं दूध येतं, म्हणजे आधी पाणीवालं दूध येतं आणि मग फॅट आणि प्रोटीनवालं दूध येतं. हे अतिशय नॉर्मल फिनॉमिना आहे, ज्याला तुम्ही प्लीज चेंज करू नका आणि त्याच्याबद्दल प्लीज स्ट्रेस पण घेऊ नका. म्हणून आता जाणून घेऊयात की तुमच्या बाळाने कोणत्या ब्रेस्टने दूध प्यायचं आहे. आय रिपीट, पहिले 5 दिवस तुमच्या बाळाने दोन्ही ब्रेस्टने दूध प्यायचं आहे. दुसरी गोष्ट, 5 दिवस झाल्यानंतर तुमच्या बाळाने ॲट अ टाईम एकाच ब्रेस्टने दूध प्यायचं आहे, पूर्ण दिवस ऑल्टरनेटली, 12 वाजता उजवीकडे 1:30 वाजता डावीकडे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं बाळ जर एकाच ब्रेस्टने दूध पित असेल तर त्याचं वजन व्यवस्थित वाढतं. किती वाढलं पाहिजे? आठवड्याला 150 ग्रॅम. शू व्यवस्थित होते. किती झाली पाहिजे? दिवसातून 5 वेळा. चौथी महत्त्वाची गोष्ट, अख्ख्या दिवसातून एखाद वेळेस जर तुमचं बाळ दोन्ही ब्रेस्टने दूध तुम्हाला वाटलं द्यावं, देऊ शकता, काही फरक नाही पडत. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही एकीकडून दूध पाजताय तेव्हा दुसरीकडून दूध लीक होणं आणि दुसरीकडून दूध पाजताय तेव्हा दुसरीकडून दूध लीक होणं हे नॉर्मल आहे. बाय द वे, दूध लीक होत नसेल तरी पण ते नॉर्मल आहे, म्हणून प्लीज टेन्शन घेऊ नका. कळलं आहे तुम्हाला हा पर्टिक्युलर फंडा? तुम्हाला तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या जर्नीमध्ये श्रेयाची मदत पाहिजे असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन www.myhiduja.com. जर तुम्हाला कुठेही वाटलं या जर्नीमध्ये की मला ना काही गोष्टींचे बेसिक कन्फ्युजन आहेत, मला कस्टमाइज सोल्युशन पाहिजे, आय एम देअर टू हेल्प यू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम, टेक केअर, बाय बाय.